नमस्कार मुली नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकार यांच्या मार्फत या ठिकाणी इंडियन नेव्हीमध्ये या ठिकाणी अग्निवीर पदाची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला SSR पदाची या ठिकाणी पदभरती असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्र आपला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. मित्र आपण आज सगळं सुरू करू. ओके, तर इंडियन नेव्ही यांच्या मार्फत हर काम देश के नाम यांच्या अंतर्गत या ठिकाणी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो कॅन्डिडेट फॉर अग्निवीर SSR 2024 ची या ठिकाणी पदभरती असणार. एलिजिबल कॅन्डिडेट असणार मेल आणि फिमेल अनमॅरिड या ठिकाणी अप्लाय करू शकतात. एज्युकेशन असं 12वी सायन्स मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम रिकॉर्ड युनिव्हर्सिटी आणि 50% सहित 12वी असणं आवश्यक राहणार. ते नसल्यास या ठिकाणी 3 वर्षाचा डिप्लोमा म्हणजेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल किंवा कॉम्प्युटरमधून डिप्लोमा चालू शकतो. ते पण नसल्यास या ठिकाणी 2 वर्षाचा व्होकेशनल कोर्स या ठिकाणी तुमचा राहणार आहे. एजच्या विषयामध्ये एज असणार आहेत 1 नोव्हेंबर 2003 पासून ते 30 एप्रिल 2007 ची विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन असणार आहेत. यामध्ये मित्रांनो ड्युरेशन असणार आहे या ठिकाणी 3 वर्षाचा या ठिकाणी तुमचा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेवल 30 दिवसाचा या ठिकाणी ॲप्लिकेबल अग्निवीरसाठी. यामध्ये मित्रांनो पे स्केल विचार केला मित्रांनो पे स्केल असणार आहेत. अग्निवीरची जी रूल्स आहेत या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. पहिल्या वर्षासाठी 30,000 रुपये प्रतिमा, दुसऱ्या वर्षासाठी 33,000 प्रतिमा, तिसऱ्या वर्षासाठी 36,500 रुपये प्रतिमा आणि चौथ्या वर्षातील 40,000 रुपये प्रतिमा पे स्केल असणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5,02,000 रुपये या ठिकाणी निवृत्तीनंतर म्हणजे 4 वर्षांनी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर लाईफ इन्शुरन्स असेल, डेथ कॉम्प्रिशन असेल किंवा इतर फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत. SSR 2024 साठी या ठिकाणी 2 स्टेज असणार आहेत. स्टेजमध्ये या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी लिखित परीक्षा असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी पहिल्याच मित्रांनो शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. ते सेकंड स्टेजमध्ये PFT आणि रायटिंग एक्झामिनेशन असणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. हे या ठिकाणी तुमच्या जे काही 12वीची आणि डिप्लोमाची मार्क्स असतात ह्या मार्कानुसार या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला join.indiannavy.go.in किंवा अग्निवीरनेव्ही.cdse.in ह्या वेबसाईटतून फॉर्म भरायचा. त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहेत 550 रुपये प्लस GST या ठिकाणी फी असणार. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. फी डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी नॉन फी भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला PFT असणार आहेत. PFTमध्ये या ठिकाणी तुम्हाला फिजिकल असणार आहेत. फिजिकल 1600 मीटर मेलसाठी 6.30 सेकंद आणि फिमेलसाठी 8 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं. उठक बैठक असणार आहेत. मेलसाठी 20 आणि फिमेलसाठी 15. पुशअप असणार आहेत 20 आणि 10. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फिजिकलचं या ठिकाणी जे असतात त्याचा निकाल या ठिकाणी लागल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रायटिंग एक्झामिनेशन या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. ओके, तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. पहिल्यांदा या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत आणि या ठिकाणी तुमची एंट्रन्स या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न हायकमार्क्सचा मध्ये त्या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी लँग्वेजमधून MCQ टॉप या ठिकाणी तुमची पदभरती असणार. यामध्ये 1200 धर्तीवरची या ठिकाणी तुमची जे एक्झाम्स असणार आहेत 1 तासाची या ठिकाणी वेळ राहणार. फी असणार आहे मित्रांनो फी 550 रुपये प्लस GST या ठिकाणी तुमची फी राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टेज सेकंडमध्ये या ठिकाणी PFT असणार आहेत. यामध्ये मित्रांनो रायटिंग एक्झामिनेशनमध्ये पास झाल्याने तुमचे मेरिट लागले जाणार आहेत. यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थी मेरिटमध्ये पास झालेत याच्या ठिकाणी फिजिकल होणार. फिजिकलमध्ये 1600 मीटर मेलसाठी 6.5 मिनटं आणि फिमेलसाठी 8 मिनिटांमध्ये उठक बैठक 20 आणि फिमेलसाठी 15. पुशअप 10 आणि 20 असणं 15 आणि 10. त्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार या ठिकाणी तुमचं मेडिकल चेकअप या ठिकाणी तुमचं घेतलं जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेडिकल आणि सर्व डिटेल्स या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट हे या ठिकाणी लागणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला 13 मे 2027 पासून ते 27 मे 2024 फॉर्म भरायचा आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो अग्निवीर वायूमध्ये पदभरती व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. दाबा. धन्यवाद.